तालुक्यावर आले आणि हाच धोका आहे. स्वर्गीय गणपतरावजी देशमुख 75 वर्ष आणि शहाजी बापू पाटील 51 वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवलं होतं. आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्यानं ताट मानानं चालत होता. हे आमचं राजकारण होतं आणि आज राजकारणाला वेगळं वळण घेतलं. हेलिकॉप्टरनं यायचं धाड 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 मिलिटरीच्या माणसासारखं चालत सुटायचं, दाब द्यायचा, दाब दापाशा दापा चाललंय काही नेमकं तिथे. निवडणुका लढवायला का तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्यावर करावी राहायला काय. तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे, तुमच्या आईची. उमेदवार या तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुख आणि बनकर आबा जाहीर केला का? मी आनंदाबाने जाहीर केला होता. तुम्ही सांगा खरं बोल. उमेदवार जाहीर केला शेका पक्षानं, मिटिंग घेतली. शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकुमी एक्का बनकर आबा उमेदवार. जयाभाऊ नाव मला ठेवतात. 50 वेळा गावात मला माझ्या त्या ऑफिस पुन्हा जात आहे. भुयारातले गाडी बाग 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 वाजत जाते की करोडोपती असलेल्या त्या बाळाचा बेरडिया बांधल्या जातात. आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिस पोराच्या तर मिळाला सा तुम्हाला सारखंच मखमक 14 जेवण करायचं तिकडे का पळत. ही लढाई मी जास्त बोलत नाही. या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी 200 कोटी रुपये दिले. 200 कोटी रुपयाची जर तुम्हाला काय दयामाया दाखवायची असेल काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेडायचं असं धनुष्यबाण हे चित्रायची दीपक आबा सावंत पटेल आईचं बापाचं नाव घेऊन 50 वर्ष गुलाबजामुन बासुंदी खाताना इथपर्यंत आता जरा भेटायला लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून हजारी सलाईन लावून सुद्धा गडी पळत सुलतान बाळासाहेब हृदय बघण्यावर काय आमदार काय दीपक आबा. दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतका बारका शाही बापू नाही. तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या आणि ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नावं मला निवडणुकीआधी मला माहिती होतं भाजपला माझं कपाट बोललेलं आहे पण मी शांत राहिलो काय बोललो नाही टीका केली नाही. पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली चित्र तालुक्याला माहित होतं तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्ष आपला. आणि आज जोवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही कशासाठी तोडलं? काय माझा गुन्हा होता? प्रसाद पुरेकाची आमदारकी करायसाठी रात्रंदिवस भाऊ दोघं 3 महिने झोपलो नाही आम्ही. रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जानकरचं पाय झालं मी. नवरा बायकोचं पाय घातली माझ्या दोस्ता पोरगाय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय ऐकून 1,00,000 मताचं माणसं निंबाळकरला लेडी घालवलं. ह्यांचा शब्द काल मोडला नागपूरला घेऊन गेलो. हेडी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही. 1.5 वर्ष त्या बाजल्यात मी चहा सुद्धा प्यायला गेलो नाही. एवढा प्रामाणिकपणा भाजपची माझा असताना कशासाठी का जेव्हा मला निवडणुकीची भीती नाही लढला नाही. रक्त बसले घराण्याच्या भाजी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शेताचं तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साखळ्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा दमदार देखण्यात येते.
छत्रपती संभाजी महाराज त्याच्या रक्ताची औलाद आहे. नरडक तुटून पडले तरी माग पुढं बघणार नाही. तो स्वामी बांधलेलो तर घाट ठेवणार नाही. एवढं सांगतो तुमची माझी ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं तसं शिंदे साहेबांच्या अस्मितेसाठी ज्यांनी आपला सातोला तालुक्यासाठी भरभरून दिलेलं आहे त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी देसाई तिथं धनुष्यबाणाला मला आणि हे जे बसले मला माहित आहे घाबरून त्यांना मी कळले सगळे कपाटे बोलले काम झालंय का आता रात्री बसले ते 2 हप्ते काढायचे म्हणजे सांगतो आलो का सुभद्रेचं पंचपक्वान सोडून श्रीकृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती. अरे डोळा तुझं आपल्या तिसाची थाळी धडकोल पाहिजे जनता आणि आनंद पाटीलच्या झोपडीतली भाजी भाकरी खाऊ एवढे टाकतो. पैशा सांगोला तालुका विकत घेऊ नका. तुमचा घनघोर अपमान होईल. लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता पण भाजरावर आमच्या हातात आमचं मन गाठा एवढी देणार. पेट्रोल म्हटलं तर सरळ काय कुणा जावं का दपकवत आहे मला दपकवत आहे. महाराष्ट्र मला घाबरतो आणि तिसरी जायची माकडा आले की मला दपकवत लय अवघड आहे. दीपक आवाने बोलून माझं लय अवघड झालं. तुम्ही तुमच्या पाया पडतो 5-6 जागा घ्या आणि होय म्हणा काय म्हणतो पुन्हा जावं लागत. दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू. मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि 7-8 जागा दिलो. मावळच्या मला द्यायला लागला. तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला काय कळतं का नाही. राजा पडलो तरी राजा हरलो तरी राजा. एक भाई एक शाळेची पठे करून या तालुक्याला कुठे ढकलली नाही. हे शब्द या ठिकाणी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे. आता समाधीची पूजा करायचा आपला अधिकार आहे. आजपासून तुम्हाला निवडणूक जिंका 10,000 जावा लढाई जिंका अरे गुन्हाची उधळण करत समाधीवर करून जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया. कारण आबासाहेबांचं आयुष्यात मिळवलं नातवानं सगळं रे घालवलं. पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला कुठला पाळणा गायला होता. या पाळण्याला जास्त बोलत नाही वेळ कमी आहे. पुन्हा कळकळ मैदान शेवटचं आहे. शेवटची सभा ही खरं मैदान काळजी करू नका. दबाके सांगा फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.